छोट्याशा खेड्यातील तरुण कसा झाला 16,000 कोटींचा मालक. गोष्ट आहे देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअपची, जे आज आपण पाहणार आहोत. तर जय महाराष्ट्र मंडळी, सध्या ओयो हे खूपच चर्चेत आलेलं आहे. त्याचं कारण आहे ओयो कंपनीने त्याची काही धोरणं बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेल्समध्ये एंट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रूम बुक करता येत होती, मात्र आता नव्या नियमामुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे ओयो नाव चांगले चर्चेत आलेलं आहे. परंतु मंडळी, आपल्याला ओयो ही कंपनी कशी सुरू झाली याचा इतिहास माहित आहे का? चला तर थोडक्यात पाहूया ओयो ही कंपनी कशी सुरू झाली आणि त्याचा इतिहास नक्की काय आहे. ओयो नावाचा बोर्ड तुम्ही अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये पाहिला असेल. मोठ्या अक्षरात लिहिलेलं ओयो आणि त्याचा लोगो यावरून त्याची ओळख लोकांच्या लक्षात राहते. ओयो हे प्रेमी युगलांसाठी असलेलं हॉटेल आहे असंही समजलं जातं, पण तसं नाही. खरं तर ओयो हे भारतातील सर्वात मोठ्या स्टार्टअप बिझनेस पैकी एक असून त्याचं नेटवर्क संपूर्ण देशभर पसरलेलं आहे. रितेश अग्रवाल हे ओयो रूमचे मालक व संस्थापक आहेत. ओयो रूमचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. 2013 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली. रितेश अग्रवाल यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1993 मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. रितेश अग्रवाल ओडिशाच्या दक्षिणेस असलेल्या बिसमकट या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत, ज्यावर नक्षलवादी लोकसंख्येचे वर्चस्व मानले जाते. शालेय शिक्षणानंतर रितेशने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, परंतु तरुण उद्योजक बनण्याचे स्वप्न घेऊन 19व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मध्ये सोडले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर रितेश पीटर थिल फेलोशिपसाठी पात्र ठरला. त्यामुळे त्याला 1 लाख अमेरिका डॉलरचे अनुदान मिळाले, जे सुमारे 80 लाख रुपये एवढे रकमेचे आहे. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता, त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती, तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवामधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवलं की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी उपलब्ध होतील. तर मंडळी, जाणून घेऊयात नक्की ओयो रूमची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली. 2012 मध्ये रितेश अग्रवाल यांनी ओरव्हॅल स्टेज नावाच्या कंपनीची सुरुवात केली. नवीन चालू झालेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना 30 लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांच्या कंपनीला जे यश मिळालं त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा हा कंपनीचा मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधारवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरव्हॅल स्टेज कंपनी तात्पुरती बंद केली. रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली गेली तरी त्यांनी हार मानली नव्हती. त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता त्यावर त्यांनी विचार केला. 2013 साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तिचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूमचा अर्थ असा होतो की तुमची स्वतःची रूम. ओयो रूमचा उद्देश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांनी कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेलमध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंत पडले तरच ते ओयोशी जोडले जात असे. आता 15,000 पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. 2016 मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांच्या कंपनीमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. 2016 मध्ये एक प्रतिष्ठित मॅगझिनने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये पहिल्या 50 लोकांच्या यादीमध्ये स्थान दिले होते. 2019 मध्ये ओयोची जागतिक स्तरावर 17,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यापैकी अंदाजे 8,000 भारत आणि दक्षिण आशियामध्ये होते. ओयो हॉटेल्स अँड होम्स ही एक पूर्ण हॉटेल साखळी होती, जी मालमत्ता भाड्याने देते आणि फ्रँचायझी देते. कंपनी कॅपेक्स मध्ये गुंतवणूक करते, तसेच ऑपरेशन्स आणि ग्राहकांच्या अनुभवावर देखरेख करण्यासाठी सर्व व्यवस्थापकांना नियुक्ती करते. अशा प्रकारे एकट्या भारत आणि दक्षिण आशियामध्ये सुमारे 10 लाख रोजगार संधी ओयोद्वारे निर्माण झाली. ओयोने 2019 मध्ये भारतभर आधार तिथ्य व्यवस्थापन करिता उत्सुक असलेल्या लोकांसाठी 26 प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. एप्रिल 2019 मध्ये कंपनीने जाहीर कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. त्याद्वारे त्यांच्या भागीदार हॉटेल्सना आपली व्यवसायातील उद्दिष्टे गाठण्यात फायदा होईल. सर्व व्यावसायिक आणि ग्राहक मेट्रिक्सवर पुरेपूर दृश्यमानता प्रदान करण्यासाठी ओयोने हॉटेल भागीदारीसाठी अपग्रेड केलेले को ओयो ॲप सादर केले. जानेवारी 2020 पर्यंत ओयोच्या भारत, मलेशिया, नेपाळ, चीन, ब्राझील, UK, फिलिपिन्स, जपान, सौदी अरेबिया, श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि युनायटेड स्टेट्स, मेक्सिको यासह 80 देशातील 800 शहरांमध्ये 43,000हून अधिक मालमत्ता आणि 10 लाख रूम्स आहेत. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्ट बँक ग्रुप, दीदी चुंगसिंग, ग्रीनॉक्स कॅपिटल, सेकोया इंडिया, लाईटस्पीड इंडिया, हिरो एंटरप्राइजेस, HRNB आणि चायना लॉजिंग ग्रुप यांचा समावेश आहे. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी रितेशचा भारतातील अब्जाधीशांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 2020 मध्ये रितेश अग्रवालचा समावेश हुरुच श्रीमंताच्या यादीत करण्यात आला. जून 2021 मध्ये ओयो रूम्सने यात्रा,
एअरबीएनबी अँड इझी माय ट्रिप सोबत सहकार्य करून कॉन्फेडरेशन ऑफ हॉस्पिटॅलिटी टेक्नॉलॉजी अँड टुरिझम इंडस्ट्रीची स्थापना केली, जो भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी एक उद्योग संस्था आहे. 2023च्या सुरुवातीला ओयो हॉटेलचा IPO आणण्याची तयारी सुरू केली. तर 2025च्या सुरुवातीलाच ओयो या कंपनीने काही नियम बदललेले आहेत. चला तर पाहूयात ते नियम नक्की काय आहेत. यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेल्समध्ये एंट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रूम बुक करता येत होती, मात्र आता नव्या नियमांमुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामधून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. परंतु ओयो कंपनीने हे पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. ओयोच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर देखील अनेक मीम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे ओयो स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करतोय का, असा प्रश्न उपस्थित होतो. चला तर पाहूयात कंपनी नेमकं काय म्हणाली. ओयो कंपनीचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की लोकांना जबाबदार आणि सुरक्षित आधार तिथ्याची सेवा देण्यास ओयो कटिबद्ध आहे. आम्ही लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो, परंतु ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यवसाय सुरू आहे त्या प्रदेशातील कायद्याचे पालन करणे आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर देखील आमची कंपनी वेळोवेळी या धोरणाचे आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेणार आहे. तर आता इथून पुढे ओयो हॉटेल्समध्ये बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम सध्या ऑनलाईन बुकिंगसाठी लागू करण्यात आलेला आहे. तर हा बदल ओयो कंपनीने स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलेला आहे असं बोललं जात आहे. तसेच इथून पुढे ओयो हॉटेल्समध्ये कुटुंब, व्यावसायिक, प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्याचं बोललं जात आहे. तर मंडळी, असा आहे ओयो या कंपनीचा इतिहास. तर मंडळी, ओयो बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.